तुम्हास शांती असो, पीस बी विथ यू. हे शब्द पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे होते. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या प्रहरी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बंधूंना, भगिनींना दर्शन देऊन त्यांच्यामधील ती भीती काढण्याचा प्रयत्न केला आणि भीती काढून त्यांचा पोकळ झालेला विश्वास दृढ करण्याचा अतोनाट प्रयत्न केलेला आहे. आणि परत एकदा पहिलं दर्शन मेरी मागदालेला दिलं. दुसरं दर्शन 2 शिष्य जे अम्माऊस या वाटेवरती चालत होते, जे भीतीने पूर्णपणे कोसळलेले होते, त्यांच्याबरोबर चालत जाऊन त्यांचा विश्वास वाढवतो, त्यांना दर्शन देतो. आणि आज आपल्या शिष्यासमवेत तो हजर असतो आणि एका शब्दाने त्यांचे मने आकर्षण घेतो आणि ते शब्द म्हणजेच पीस बी विथ यू. तुम्हास सर्वांस शांती असो. जेव्हा प्रभूने हा शब्द उच्चारला शांती, ही शांती ज्या मागे किंवा पीस ज्याच्यासाठी आज संपूर्ण जग तडफडत आहे, जी शांती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अतोनाट प्रयत्न करत असतो, परंतु पैसा असूनही, धन दौलत असूनही, सर्व काही असूनही मात्र या शांतीला साहजिकच मिळवता येत नाही. ती शांती आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना न विचारता, न मागता दिलेली आहे. आणि ती शांती ही स्वर्गीय शांती होती. ती शांती ही दुःखामध्ये देखील कायम टिकून राहणारी होती. ती पीस किंवा शांती या अनेक प्रॉब्लेम अँड डिफिकल्ट मधून देखील शिष्यांना धीर देणारी होती. अशी शांती सर्वात सुंदर देणगी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे व त्यांचा पोकळ झालेला विश्वास भक्कम करत असताना त्यांना सांगत आहे की मी भूत नाही, तर तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्यांच्या समवेत तुम्ही 3 वर्ष घालवली, ज्यांच्या समवेत तुम्ही 3 वर्ष राहिलात, ज्याने तुम्हाला स्वर्गीय राज्याविषयी सर्व काही शिकवले, तो प्रभू येशू ख्रिस्त जो हाडा मांसाचा आहे, जो पूर्ण शरीरासकट उठलेला आहे, तो तुमच्या समवेत हजर आहे. आणि तेव्हा कुठे शिष्यांचा विश्वास पटला, तेव्हा कुठे शिष्यामधील भीती पळून गेली. असं सांगतात की जेथे भीती असते तेथे प्रीती असू शकत नाही, आणि जेथे प्रीती असते तेथे भीती होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये भीती कोणाविषयी असते? ज्या व्यक्तीवरती आपण प्रीती करत नसतो. शिष्यांच्या मनामध्ये भीती अशासाठी होती की ज्या गुरुवरती प्रीती केली त्यालाच मी नाकारलं, त्यांचा आम्ही द्वेष केला आणि म्हणूनच प्रीती कुठेतरी नष्ट झालेली होती, असा त्यांचा विश्वास होता. 12 शिष्याने आपल्या गुरुला पूर्णपणे त्यांच्या हवाली करून पळून गेले, हे त्यांना खरोखरच डिस्टर्ब झालेले होते आणि त्यांच्यातील ती प्रीती हळूहळू कमी झालेली होती. आपला गुरु येईल किंवा आपला गुरु आपला क्षमा करणार नाही, याविषयी त्यांच्या मनामध्ये भीती होती. परंतु आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना घडते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा मायेचा चेहरा, तेच ममताळू हृदय त्यांना परत एकदा 3 वर्ष जे अनुभवलेलं होतं, तीच प्रीती, तीच ममता त्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना धुडकावून लावत नाही, रागावत नाही, तर शांती देत आहे व त्यांना आपल्या जवळ करत आहे. ही होती प्रभू येशू ख्रिस्ताची ममता आणि प्रभू येशूची करुणा. आणि त्या एका शांतीने, एका शब्दाने त्या शिष्यांच्या जीवनामध्ये परत एकदा बदल होतो. त्यांच्या जीवामध्ये जीव होतो. त्यांचं निर्जीव झालेलं हृदय परत एकदा सजीव होते आणि नव्या आनंदाने, जोमाने ते सुवार्थ प्रचाराचा काम करायला सुरुवात करतात. होय, जर आपल्याला खरोखरच ती शांती हवी असेल, मानसिक शांती, आंतरिक शांती, तर आपला प्रभू येशू ख्रिस्ताकडेच यावं लागेल. प्रभू येशू ख्रिस्तावरतीच विश्वास ठेवावा लागेल. आणि या कितीही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला मार्ग दाखवत असतो
आपल्या मनामध्ये जी लपलेली भीती असते ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. परत एकदा, जिथे प्रीती आहे तेथे भीती नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती करूया आणि ज्यामुळे जेथे भीतीला कुठल्याच प्रकारची जागा राहणार नाही. आमेन.